चिंचवडमधून चिंचवड शहरामध्ये दापोडी फुगेवाडी परिसरात 15 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। स्थानिक नागरिकांच्या मते बंदी असलेली हातभट्टीची गावठी दारू प्यायल्याने हे मृत्यू झालेत, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विषारी दारू मृत्यू प्रकरणी योगेश वानखेडे नावाच्या इसमाला अटक केलेली आहे। मृत्यूच्या घटनेनंतर वानखेडे स्वतः हजर झाला असून त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक करून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिलाय। गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। गोविंद, खरं तर ही सगळी धक्कादायक घटना म्हणावी लागेल, जी विषारी दारू ती पिऊन अनेकांचा मृत्यू झाला। काय नेमके अपडेट समोर येत आहेत? अमित, अत्यंत धक्कादायक आणि महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना म्हणावी लागेल। याच ठिकाणी आपण बघतोय दापोडी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भामध्ये कर्नल सिंग विरखा आणि त्याचबरोबर योगेश वानखेडे या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत आणि आपण बघतोय की त्यांचे देखील ती तक्रार देत आहेत। आतापर्यंत एकूण 8 आरोपींना या सगळ्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे एसपी आहेत ते सुद्धा इथं दाखल आहेत। एकूण जर माहिती जी समोर येते आहे ती आतापर्यंत 15 नागरिकांचा मृत्यू झालाय। मात्र राज्याचा गृह विभाग किंवा पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्त यांच्याकडनं अजूनही अधिकृत माहिती समोर येताना दिसत नाही की नक्की या सगळ्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय। आपण बघतोय की याच ठिकाणी आता जे आहे ते आरोपी जे आहे ते ठेवण्यात आलेले आहेत। 7 ते 8 आरोपी कर्नल सिंग विरखा असेल, त्याचबरोबर योगेश वानखेडे जे आरोपी आहेत त्यांना इथे ठेवण्यात आलं। त्यांची चौकशी सुरू आहे। दारू निर्मिती करणारा किंवा वाहतूक करणाऱ्या अशा अनेकांना पोलीस ताब्यात घेत आहेत। मात्र हे सगळे अवैध अड्डे इथे सुरू होते आणि या संदर्भात पोलिसांना माहिती नव्हती का? ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांनी दारू पिली आणि त्याच्या सेवनानेच त्यांचा मृत्यू झाला का, या संदर्भात पोलिसांनी माहिती देणं अपेक्षित आहे। आपण बघतो की याच ठिकाणी स्वतः जे पोलीस अधीक्षक आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ते सुद्धा आलेले आहेत। ते माध्यमांशी थोड्या वेळात बोलतील किंवा पोलीस देखील अधिकृत माहिती देतील। मात्र हा प्रकार जो आहे तो महाराष्ट्राला हादरवून ठेवणारा आहे। 15 जणांचा मृत्यू होतो आणि त्या संदर्भातली अधिकृत माहिती पोलिसांकडनं अद्याप का दिली देत नाही हा प्रश्न असला तरी या पिंपरी चिंचवड शहरात, पुण्यामध्ये अशा पद्धतीनं जे दारू आहे, हातभट्टी दारू ज्यावर बंदी आहे, ती तयार केली जात होती आणि त्यामुळे नागरिकांचा मृत्यू झाला ही बाब समोर येते आहे। यातला सगळ्यात जो मेन आरोपी आहे योगेश वानखेडे यांनी स्वतः राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे माहिती दिलेली आहे की त्यांनी जी दारू तयार केली होती त्यामध्ये मिथेनॉल मिसळवलं होतं, जे अत्यंत विषारी मानलं जातं, ज्यामुळं ज्याचं सेवन केल्यानंतर लिव्हर डॅमेज होतं आणि त्यातनं मृत्यू ओढवू शकतात। त्यामुळं एकूणच या सगळ्या जे मयत आहेत त्यांचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हे स्पष्ट होईल। मात्र तत्पूर्वी आपण बघतोय की दापोडी पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीने इथे एकूण 8 आरोपींना आणण्यात आलेलं आहे। त्यांची मेडिकल टेस्ट देखील केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राज्य उत्पादन शुल्क देखील शुल्काचे अधिकारी देखील इथे दाखल झालेले आहेत। अमित, बरोबर आहे गोविंद, त्यामुळे यावरती तपास